मुक्या प्राण्यांवर जीव लावणाऱ्यांची संख्या कमी नाही। हिंगोलीच्या वसमत इथे सीताराम मानेवार या कुटुंबानं आपल्या जीवापाड प्रेम असलेल्या चंद्रा नावाच्या 8 महिन्याच्या गाईला कुंभमेळ्यात नेऊन स्नान करून आणले। चंद्राच्या आईचा मृत्यू झाला, त्यानंतर चंद्रा 1 महिन्याची असताना वाजत गाजत तिला घरी आणलं गेलं आणि चंद्राला घरात सगळीकडे फिरण्याची मुभा सुद्धा आहे। महाकुंभ मेळाव्यासाठी कुटुंब जाणार होतं आणि त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडून चंद्राची तपासणी केली गेली। वाहतूक परवाना काढला गेला आणि घरातल्याच एखाद्या सदस्याप्रमाणे चंद्राला सुद्धा कुंभमेळ्यातून स्नान करून आणलं गेलं। चंद्रा परतल्यानंतर तिला बघायला नागरिकांनी एकच गर्दी केली आणि यातून मुक्या प्राण्यांप्रती असलेलं हे प्रेम दिसून आलंय। ही दृश्य आहेत महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या चंद्राची, जी पवित्र स्नान करून आलेली आहे आणि आता तिला पाहायला नागरिक गर्दी करतायत। मानेवार कुटुंबामध्ये संपूर्ण घरात फिरण्याची तिला मुभा आहे। अगदी वाजत गाजत तिला घरी आणलं गेलं, तिची काळजी घेतली जाते आणि घरातल्याच सदस्याप्रमाणे आता तिला महाकुंभ मेळ्यात सुद्धा स्नान करून आणलं गेलं। त्याची दृश्य स्क्रीनवर आपण पाहतोय। हिंगोलीच्या वसमतमधलं हे कुटुंब आहे, मानेवार असं या कुटुंबाचं नाव आहे आणि प्रचंड अगदी जीवापाड प्रेम या चंद्रागाईवर ते सगळेजण करतात। अवघी 1 महिन्याची असताना तिला अगदी वाजत गाजत कुटुंबानं घरी आणलं होतं। आता ती 8 महिन्यांची झाली आहे आणि सगळ्या कुटुंबाला प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी स्नानासाठी जायचं होतं, तेव्हा पशुवैद्यकीय विभागाची परवानगी घेतली गेली, तिचा वाहतूक परवाना सुद्धा काढला गेला आणि त्यानंतर तिला स्नानासाठी घेऊन गेले हे सगळे कुटुंबीय। ही दृश्य आपण एका बाजूला बघतोय, चंद्रा गाय आपल्याला या कुंभमेळ्यामध्ये स्नान करताना पाहायला मिळते। हिंगोलीतल्या मानेवार यांच्या घरात सुद्धा चंद्रागाईला संपूर्ण घरात फिरण्याची मुभा आहे। प्रचंड काळजी तिची घेतली जाते, प्रचंड प्रेम तिला दिलं जाते। भूतदयेचं हे उत्तम उदाहरण मानेवार कुटुंबाचं म्हणता येईल। हिंगोलीतलं हे कुटुंब आहे। चंद्रा नावाची ही त्यांची 8 महिन्यांची गाय आहे, जिला त्यांनी कुंभमेळ्यात स्नान करून आणलंय आणि आता कुंभमेळ्यातून स्नान करून आलेली ही गाय पाहायला अनेक जण गर्दी सुद्धा करतात। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून। संतोष, चंद्रा गाईला महाकुंभ मेळ्यामधून स्नान करून आणलेलं आहे मानेवार कुटुंबियांनी, या सगळ्याची नेमकी प्रक्रिया कशी होती? तिला इतक्या लांब घेऊन जाणं, स्नान करून पुन्हा घेऊन येणं याबाबतची? नक्कीच रीती, कारण चंद्रा नावाची जी गाय आहे ती सीताराम मानेवार कुटुंबाकडे आहे। कारण ही गाय 1 महिन्याची असताना तिची आई वारलेली आहे आणि या कुटुंबाने त्या गायीला म्हणजे एका सदस्याप्रमाणे वागवलेलं आहे आणि त्या गायीला कुंभमेळ्यामध्ये स्नान करून घेण्यासाठी जे आहे ते कुटुंब म्हणजे या कुटुंबाला जायचं होतं, मात्र गाय नेमकी घरी एकटी सोडायची कशी, त्यामुळे या कुटुंबाने त्या गायीला देखील सोबत नेलेलं आहे। कारण त्याची नेण्याची जी काही ती प्रक्रिया आहे ती संपूर्ण परवाने देखील काढले आहे आणि तिला तिथे नेण्यापूर्वी तिची सर्वप्रथम पशुवैद्यकीय विभागाकडून म्हणजे तपासणी करून घेत आले आणि त्या ठिकाणी तिला म्हणजे कुंभमेळ्यात नेल्यानंतर तिला स्नान करून आणलेलं आहे आणि अति म्हणजे सुरक्षित ही गाय गावी आल्यानंतर त्या गायीचं दर्शन असेल, तिला पाहण्यासाठी इथे नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। याच्यातून एकच सांगता येत आहे की बाबा मुक्या प्राण्याप्रती मानवाचं कसं प्रेम आहे ते त्या कुटुंबाने दाखवून दिलं आहे। जी संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।